नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या ऑल एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण रेल्वे ग्रुप डी संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर ह्याच्या परीक्षा कधी होतील, त्यानंतर जे कोर्ट केस झाली आहे ग्रुप डीवरती लेवल 1 पोस्टवरती, त्यामुळे आपली परीक्षा पुढे जाईल का आणि ग्रुप डी पदाची तयारी कशी करावी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम ग्रुप डीची जागा ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये निघल्या होते, त्यावेळेस फॉर्म फिलही केले होते. त्यानंतर आता ती परीक्षा अजूनही झालेली नाही. ती परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते आणि किंवा कोर्ट केसमुळे पुढे जाऊ शकते. तर बघा, त्यावरची जी कोर्ट केस झाली आहे त्या संदर्भात त्या तारखाही चालू आहे. त्या कोर्ट केसचा आणि परीक्षेचा काही म्हणजे परीक्षेवर काही फरक पडणार नसून ही परीक्षा ही साधारणतः अजून 2 महिन्यापर्यंत ही होऊ शकतात. तर ती आता सध्या अंडर ग्रॅज्युएट NTPC अंडर ग्रॅज्युएटची परीक्षा चालू आहे. त्या साधारण 9 सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा चालू आहे. त्यानंतर सप्टेंबर झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही ग्रुप डीच्या परीक्षाही होऊ शकतात. तर ह्या परीक्षेची तयारी कशी करावी जेणेकरून आपली ही सिलेक्शन 100% होईल. तर बघा, सर्वप्रथम ग्रुप डी पदासाठी तुमचं सिलेबस काय आहे. तर सिलेबसमध्ये गणित तुम्हाला 25 मार्काचा दिला आहे, बुद्धिमत्ता 30 मार्काचं, विज्ञान 25 मार्काचं आणि करंट अफेअर्स आणि GK ही 20 मार्काचं आहे. तर ह्याची तयारी करताना सर्वप्रथम गणित आणि बुद्धिमत्ता ही या 55 मार्कपैकी तुम्हाला 50 मार्क ही फायनल सिलेक्शन घेण्यासाठी हे तसं तुम्हाला आलीच पाहिजे. त्यानंतर विज्ञानचं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस ते तुम्हाला जास्त करून मराठीमध्ये मटेरियल उपलब्ध नसल्यामुळे आपण हिंदीमधनं करतो, परंतु तसं न करता आपल्याला मराठीमधूनच करणं गरजेचं आहे. कारण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये विज्ञानमध्ये भरपूर फरक पडत आहे. आणि हे तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सोडता त्यावेळेसही तुम्हाला हे समजून येतं आहे. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये विज्ञानचा हा भरपूर, आणि आपण एक्झाम लँग्वेज ही मराठी लेवलल्यामुळे आपण अभ्यासही मराठीतूनच विज्ञानचा करणं गरजेचं आहे. आणि विषय GK आणि करंट अफेअर्समध्ये हे सुद्धा तुम्हाला जवळपास 20 पैकी 10 मार्क्स हे करंट अफेअर्सवरतीही येऊ शकतात आणि GK फक्त 10 ते 12 मार्काचे जास्तीत जास्त येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन करून तयारी करावी जेणेकरून आपली सिलेक्शन ही 100% होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.